या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर जिल्ह्यातील घरफोडी चोरीचा पुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणलाय. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी प्रकरणात एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल 3,20,113 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू असताना वळीवडे येथील सामी शांती प्रकाशनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकाने हा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत संबंधित बालकास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घरफोडीची कबुली दिली. त्याच्याकडून 19.200 ग्रॅम सोन्याचे दागिने, 78.250 ग्रॅम चांदीचे कडे तसेच विवो कंपनीचे 2 मोबाईल फोन असा एकूण 3,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी सदर विधी संघर्षग्रस्त बालकास शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली आहे.